पद्धतीनं सरकारने भूमिका घोषित केली, त्यानंतर कर्मचारी म्हणतात संपावर ठाम आहेत. आणि तुम्ही म्हणालात की तुमची भूमिका काय असणार, कारण की तुम्ही लीड करत होता आंदोलनात. हे जे आंदोलन आहे हे आंदोलन राज्यातील एसटी कामगारांनी सुरू केलेलं आंदोलन होतं आणि या आंदोलनाला आम्ही दोघांही लोकप्रतिनिधीनं त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला होता. गेली अनेक वर्षाची या कामगारांची मागणी होती की एकतर आम्हाला शासनातल्या कर्मचाऱ्यांच्या बरोबरीनं पगार दिला गेला पाहिजे, वेळेत पगार दिला गेला पाहिजे, 7वा वेतन आयोग आम्हाला लागू केला पाहिजे, ही मागणी या कर्मचाऱ्यांची होती. परंतु सरकारनं या मागणीकडं डोळेझाकपणा केल्यामुळं कामगारांच्या मनामध्ये असंतोष मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाला आणि मग विलिनीकरण झालं शासनामध्ये तरच आपल्याला चांगला पगार मिळू शकतो, शासकीय कर्मचाऱ्यांच्या बरोबर पगार मिळू शकतो, ही भावना कामगारांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि कामगारांनी स्वतःहून संघटनाविरहित संपाला हाक दिली. आणि मग हा कामगार एकाएकी पडता कामा नये, कारण या कामगाराच्या वरती अन्याय गेली अनेक वर्ष होत आलेला आहे. या त्यांच्या आत्महत्या एका बाजूला होत आहेत आणि या तुटपुंजा पगारामध्ये त्यांचा घरखर्च असेल किंवा इतर मुलांचं शिक्षण असेल, दवापाणी असेल, हे भागत नव्हतं. आणि म्हणून मग आम्ही सरकार यांच्याकडे लक्ष देत नाही, या कारणासाठी आम्ही आझाद मैदानावरती 16 दिवस या कामगारांच्या बरोबर या ठिकाणी ठाण मांडून बसलो. आणि मग 15 दिवसानंतर सरकारला खऱ्या अर्थानं जाग आली आणि चर्चेला सुरुवात झाली. आणि या चर्चेमध्ये एका बाजूला न्यायालयीन लढाई विलिनीकरणाची सुरू आहे, त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणानं जे वकील लढत आहेत त्या ठिकाणी आम्ही न्यायालयीन लढाईसुद्धा कामगारांची विलिनीकरणाची आम्ही लढू. पण तोपर्यंत या कामगारांना किमान तो निर्णय असतोपर्यंत दिलासा देण्याबाबतचा सरकारनं निर्णय घेतला. आणि खऱ्या अर्थानं हा निर्णय पहिल्या टप्प्यातला या कामगारांच्या लढ्यातलं हे मोठं यश आहे असं आम्ही समजतो. कारण ज्या कामगारांना पगार 17,000 रुपये मिळत होता त्या कामगारांना, माझ्या चालकाला, तो पगार जवळजवळ 24,595 रुपयेवरती गेलेला आहे. दुसऱ्या बाजूला ज्या कामगारांना 23,000 रुपये पगार मिळत होता त्या कामगारांचा पगार आता 28,800 ते 2900 रुपयेपर्यंत तो पगार जाणार आहे. ही अशाच पद्धतीची वाढ ही वाहकांना होणार आहे, यांत्रिकी विभागातल्या कर्मचाऱ्यांना होणार आहे, लिपिकाला होणार आहे, शिपायाला होणार आहे. म्हणजे मूळ बेसिक वेतनामध्ये ही वाढ झालेली आहे. ही वाढ गेली अनेक वर्ष कामगारांच्या मूळ बेसिक वेतनामध्ये झालेली नव्हती आणि निश्चितच कामगारांचा पहिल्या टप्प्यातला हा विजय आहे. दुसऱ्या बाजूला सरकारनं स्पष्टपणानं सांगितलेलं आहे की हा पगार आम्ही राज्य सरकार महामंडळाला जो पगारासाठी निधी कमी पडेल तो निधी महामंडळाकडे वर्ग करेल आणि दर महिन्याच्या 10 तारखेच्या आत हा पगार देण्याचं सरकार देण्याला बांधील राहील, अशा पद्धतीची भूमिका सुद्धा आदरणीय अजितदादांनी घेतलेली होती. आणि निश्चितपणानं एका बाजूला हा लढा आमचा विलिनीकरणाचा सुरूच राहणार आहे, पण दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर 2 पावलं सरकार त्या ठिकाणी पुढं आलं. निश्चितच ही स्वागतार्ह अशी बाब आहे. पहिला टप्पा आम्ही जिंकलेलो आहे. न्यायालयामधला जो निर्णय येईल त्यानंतर जो काही आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू होईल आणि तो जर कामगारांनी उभा केला तर निश्चितपणानं आम्ही कामगारांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी उभे आहोत. आणि निश्चितच दुसरी एक महत्त्वाची बाब आज यामध्ये पुढे आली की सर्व कामगारांचं जे निलंबन करण्यात आलेलं होतं ते निलंबन मागं घेण्याचा निर्णय घेतला. ज्यांची सेवा समाप्ती करण्यात आलेली होती तोही निर्णय सरकारनं मागे घेतलेला आहे. काय जे गावाला कामगार आहेत ते आज दुपारी 12पर्यंत हजर व्हावं असं एका बाजूला सरकारनं आव्हान केलं. जे मुंबईला बाहेर कामगार आहेत ते उद्याच्याला 12पर्यंत त्यांनी हजर व्हावं आणि जे जे कामगार हजर होतील त्यांचं आम्ही निलंबन मागं घेऊ, ही भूमिका घेतलेली आहे. म्हणजे कोणतंही आंदोलन करत असताना त्या आंदोलनाची जर दखल सरकारनं घेतली आणि काही मागण्या जर मान्य केल्या तर मला वाटतं की हा महाराष्ट्राच्या इतिहासातला कामगारांनी स्वतःहून उभा केलेल्या संपातला एक मोठा विजय आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भविष्यामध्ये विलिनीकरणाची लढाई
आपण चालूच ठेवायची आहे आणि कामगारांनी ज्या ज्या वेळी आम्हाला हाक मारतील त्यावेळी आम्ही तिथं जाणार आहोत. अजून एक निर्णय महत्त्वाचा झाला, जे कामगार ड्युटीवरती जातील पण त्यांना काम जरी मिळालं नाही तर त्यांना गैरहजेरी त्यांची पकडली जाणार नाही. त्यांना ड्युटीवर दाखवून त्यांना त्या दिवसाचं वेतन त्या ठिकाणी निश्चितपणानं दिलं जाईल. ज्या जाचकाठी आहेत त्या जाचकाठीचा सुद्धा निश्चितपणानं सरकार फेरविचार करल अशा पद्धतीचा सुद्धा एक महत्त्वाचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. या आंदोलनामध्ये अनेक संघटनांनी पाठिंबा दिला, अनेक संघटनांनी या कामगारांच्यासाठी आंदोलन केले, कार्यकर्त्यांनी गावागावामध्ये खऱ्या अर्थानं या आंदोलनाला पाठिंबा दिला. अनेक कार्यकर्त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले, अनेक कार्यकर्ते कामगारांच्यासाठी तुरुंगात गेले. भारतीय जनता पक्ष, विरोधी पक्षाचे आमदार, खासदार यांनी पाठिंबा दिला. कामगारांच्या बरोबर ही सगळी मंडळी राहिली. या राज्याचे विरोधी पक्षनेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सुद्धा या संपाकडं बारकाईनं लक्ष ठेवून होते. त्यांनी सुद्धा वेळोवेळी या कामगाराला न्याय कसा मिळेल अशा पद्धतीची भूमिका मांडलेली होती. आदरणीय विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकर साहेब हेही त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मुक्कामला आलेले होते. तेही वेळोवेळी या ठिकाणी उपस्थित राहत होते. अनेकांनी मदतीचा हात आझाद मैदानावरती या कामगारांना पुढं केला. 2 वेळचा जेवणाची सगळी व्यवस्था, राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली. खऱ्या अर्थानं या कामगारांच्या संपाला महाराष्ट्रातल्या जनतेची मोठ्या प्रमाणामध्ये सहानुभूती लाभलेली होती. आणि आता सरकारच्या लक्षात आलेलं आहे की कामगार जागा झालेला आहे, त्याच्यावर जर अन्याय केला तर निश्चितपणानं तो बंड करून उठू शकतो. हे या एस.टी. कामगाराच्या माध्यमातून एक संदेश सरकारला गेलेला आहे. त्यामुळं भविष्य काळामध्ये सरकारला जो काही शासकीय कर्मचारी आणि यांच्यामधला जो गॅप आहे तो गॅप निश्चितपणानं भविष्य काळामध्ये सरकारला तो काढावा लागेल. आम्ही 2 आमदार हे एस.टी. कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून सभागृहामध्ये वेळोवेळी त्यांच्या प्रश्नावरती आम्ही आवाज उठवणार आहोत. हे आंदोलन कर्मचाऱ्यांनी उभा केलेलं आहे. त्यांनी निर्णय घ्यायचा आहे आता पुढं ते किती काळ चालवायचं. पण मला वाटतं आज यशवंतराव चव्हाण साहेबांचा स्मृतिदिन आहे. पहिली ज्यावेळी एस.टी. सुरू झाली या महाराष्ट्रामध्ये त्यावेळी मुंबई ते कराड या एस.टीनं प्रवास आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलेला होता. म्हणजे हे लाल परी या महाराष्ट्राचं वैभव होतं. आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतिदिनी कामगार संघटना व्यतिरिक्त कामगारांनी एक चांगला मोठा ऐतिहासिक असा विजय मिळवलेला आहे. आणि घामाचं दाम आम्हाला द्यावं लागेल. तुम्ही नाही दिला तर आम्ही रस्त्यावर उतरू शकतो. ही एकजूट, ही ताकद या महाराष्ट्रातल्या एस.टी. कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी दाखवली. आणि म्हणून आज आम्ही आझाद मैदानावरचं तात्पुरतं आंदोलन आम्ही मागे घेत आहोत. बाकीचं आंदोलन राज्यभराचं चालवायचं का ठेवायचं याचा निर्णय सर्व कामगारांनी एकत्रित बसून घ्यावा. आम्ही त्यांच्या सोबत आहोत. म्हणजे संप मागे घ्यावा कर्मचाऱ्यांनी असं तुम्ही आव्हान करतायत. ते कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन उभा केलेलं होतं. आम्ही आझाद मैदानामध्ये त्यांना घेऊन आलेलो होतो. आझाद मैदानामध्ये आल्यानंतर ज्यांचं निलंबन झालं, सेवा समाप्ती झाली, त्या मागं घेतलेल्या आहेत. आणि आम्ही तात्पुरतं हे आझाद मैदानामधलं आंदोलन मागं घेतलेलं आहे. कामगारांनी आता तिन्ही उभा केलेलं हे आंदोलन आहे. तिन्ही बसून विचार करावा आणि या आंदोलनाची भूमिका ठरवावी. तुमच्यावर एक आरोप होतोय की शरद पवारांनी ज्यावेळेस बैठक घेतली त्या बैठकीला तुम्ही उपस्थित होता आणि त्यानंतरच तुमची भाषा बदलली अशा पद्धतीचा कर्मचाऱ्यांकडून तुमचा आरोप होत आहे. ज्यांना आरोप करायचा आहे त्यांना आरोप करून दे. आम्ही काय कामगारांना या ठिकाणी न्याय मिळावा, त्यांच्या मूळ वेतनामध्ये आतापर्यंत जेवढी वाढ झाली नव्हती तेवढी भरघोस वाढ या ठिकाणी झालेलं आहे. भविष्य काळामध्ये वाढीसाठी आंदोलन आपण करू शकतो. एक टप्पा आपण जिंकलेला आहे. आणि म्हणून मला वाटतं जे आरोप करत आहेत त्यांनी ते आंदोलन चालू ठेवलं तर आमचा त्याला पाठिंबा आहे. आमचा त्याला विरोध असायचं कारण नाही. आहे की संप हा आता संपला पाहिजे ही अधिकृत भूमिका आहे आणि आंदोलनापासून आता तुम्ही लांब होत आहेत. कर्मचाऱ्यांनी ठरवायचं संप सुरू ठेवायचा की नाही? कर्मचाऱ्यांनी उभा केलेलं हे आंदोलन आहे. आम्ही त्याला पाठिंबा दिला.
आम्ही आझाद मैदानामध्ये आम्ही स्वतःहून बसलेलो होतो. आम्ही आझाद मैदानामधलं आंदोलन फक्त तात्पुरतं थांबवलेलं आहे. तुम्ही कर्मचाऱ्यांना कन्व्हिन्स करण्यामध्ये अपयशी ठरलेले आहात का? कारण काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणावर जे कर्मचारी आहेत ते नाराज आहेत. अनेक कर्मचारी आहेत. मग गुणरत्न सदावर्तेंची संघटना का असेना ते म्हणतात की आम्ही आंदोलनावर अजूनही ठाम आहोत. काही संघटना ते आंदोलनावर ठाम आहेत असं आपल्या माध्यमातून आम्हाला समजतं. आमची काही कामगार संघटना नाही, आम्ही काही कुणाच्या पावत्या फाडलेल्या नाही आहेत. आम्ही त्यांचं सहानुभूतीधारक होतो की हा खेड्यापाड्यातला शेतकरी शेतमजूर बारामुल्तेदाराचा मुलगा हा कामगार म्हणून तिथं काम करत आहे आणि त्याला पगार कमी मिळत आहे, वेळेत मिळत नाही आणि निश्चितपणानं त्याच्यावर अन्याय होतो. या त्यांनी ते आंदोलन उभा केलं. ते एकटे पडू नयेत. आम्ही तुमच्याबरोबर आहोत, चुकतेला आहोत या भूमिकेतून आम्ही 16 दिवस त्या ग्राउंडवरती झोपलेलो होतो. जे कोण आमच्यावर संघटनेचे नेते आरोप करत आहेत ते एक दिवस सुद्धा तिथं मुक्कामला आलेले नव्हते. मागच्या 16 दिवसांपासून तुम्ही दिवस रात्र त्या ठिकाणी आंदोलन करत होता. त्या ठिकाणी ठिय्या मांडून तुम्ही बसला होता आणि आता पहिल्या दिवसापासूनच तुमची म्हणणं होतं की आम्ही विलिनीकरणावर ठाम आहोत. सरकारकडून वारंवार सांगण्यात आलं की विलिनीकरण होऊ शकत नाही, परंतु आता अचानक तुम्ही यातून काढता पाय घेताय. एक आहे की आंदोलनाची लढाई लढत असताना ज्यावेळी एखादी भूमिका सरकारकडून वारंवार न्यायालयाची येत होती आणि न्यायालयामध्ये एक दोन सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयानं स्पष्ट सांगितलं की 13 तारखेपर्यंत सरकारनं म्हणणं द्या, 20 तारखेपर्यंत ते सादर करावं. आणि मग हा जर सगळा कालावधी बघितला तर या कालावधीच्या मध्यकाळामध्ये एक सुवर्ण मध्य म्हणून सरकारनं एक प्रस्ताव समोर ठेवला आणि तो प्रस्ताव तो मूळ वेतन वाढीचा ठेवला की जो कधी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मूळ वेतन वाढ झालेली नव्हती. आणि मला वाटतं की हे पहिल्या टप्प्यातला आपला विजय आहे. मग तो विजय हातामध्ये घेऊन दुसऱ्या लढाईला आपण तयार असणं महत्त्वाचं आहे. कारण एकदा एक लढाई जिंकली की एक मुद्दा न्यायालयात असला तर तोपर्यंत आपण जर म्हणायला लागलो की आम्ही तोपर्यंत थांबणार आहे तर हरकत नाही थांबायला. तो कामगारांनी निर्णय घ्यायचा आहे. पण आम्हाला वाटतं की हा पहिल्या टप्प्यातला जो काही आपल्याला विजय मिळाला हा स्वागतार्ह आहे. पण काय माणसांना विजयसुद्धा पचवता येत नाही. ज्यांना येत नाही तो त्यांचा वैयक्तिक मत आहे. जे योग्य आम्हाला वाटलं आम्ही तिने जर आंदोलन चालू ठेवलं तर आमचा त्यांना पाठिंबा आहे, आमचा त्यांना विरोध नाही. आझाद मैदानावरील कर्मचारी तुमच्या मताशी सहमत आहेत? आझाद मैदानावरील कर्मचारी सहमत आहेत? आम्ही आझाद मैदानामध्ये दोघं बसलेलो होतो. आम्ही दोघांनी तिथलं आमचं वैयक्तिक आंदोलन जे काय आम्ही बसलो होतो ते आम्ही तात्पुरतं थांबवलेलं आहे. कर्मचाऱ्यांनी ठरवायचं की पुढं आंदोलन किती न्यायचं. आमचा त्यांना पाठिंबा आहे. फक्त तुम्ही आझाद मैदानावर का नाही केली? तुम्ही इथे येऊन ही घोषणा का करता आहात? नाही, आझाद मैदानावरती आम्ही कामगारांचं मत जाणून घेतलं, त्यांना आमची भूमिका स्पष्ट सांगितली आणि त्याच्यानंतर आम्ही दोघांनी बसून आणि त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही बाहेर आम्ही स्वतंत्रपणानं आमची पत्रकार बैठक घेऊन आम्ही निर्णय घेणार. आई भवानीचा गजर म्हणजे